क्षयरोग निर्मूलनासाठी ठाणे महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांमुळेच ठाणे महापालिकेचा 4था क्रमांक राज्यामध्ये आलाय। ठाणे शहर 100% क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समितीनिहाय नागरिकांची काटेकोरपणे तपासणी करावी, यासाठी क्षयरोग विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिलेत। क्षयरोग मुक्त मूल्यांकनात ठाणे शहर 4थ्या क्रमांकावर आल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासह क्षयरोग विभागामधील सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। राष्ट्रीय दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम क्षयरोग विभाग गौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन आज ठाण्यामधील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलं होतं। यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉक्टर रमेश बारोट, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नितील, त्याचबरोबर विविध पदाधिकारी आणि डॉक्टरांचे कर्मचाऱ्यांचे यावेळेला कौतुक करण्यात आलं। राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये विविध महानगरपालिका आणि जिल्ह्यांमधील क्षयरोग विभागांमध्ये ठाणे महापालिकेने 4था क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी क्षयरोग विभागामधील सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं। क्षयरोग विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून मानधन मिळत असते, पण हे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत असल्यामुळे त्यांना अतिरिक्त 15,000 मानधन देणारी ठाणे ही देशामधील एकमेव महापालिका असल्याचं देखील त्यांनी यावेळेला नमूद केलंय। क्षयरोग निर्मूलनाकरता आमचे सर्व डॉक्टर्स माननीय आयुक्त सौरभ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर प्रसाद पाटील आणि पूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत करत असते, स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत असते आणि देशामध्ये क्षयरोग निर्मूलनामध्ये आमची महानगरपालिका 4थ्या स्तरावर आहे आणि त्यासाठी आम्हाला मदत करणाऱ्या सर्व संस्था असतील, कर्मचारी असतील, त्यांचा सत्कार या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आला होता। त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि आभार मानण्याकरता मी आज या ठिकाणी उपस्थित होतो। मी आव्हान एवढंच करेल की कायदे कानून हे सगळ्या गोष्टी आहेत, बरोबर आहेत, परंतु माझ्यासमोर जर एखादा थुंकत असेल आणि मी जर त्याला टोकला किंवा त्याला त्याची चूक जर त्याची जाणीव करून दिली तर नक्कीच हे प्रमाण कमी होईल। रस्त्यावरती लोक थुंकत असतात आपल्यासमोर, आपण फक्त मनातल्या मनात त्याला शिवी देतो आणि पुढे जातो, तर त्यापेक्षा त्याला जर टोकला आपण हे चुकीचं करतोय आणि हे जर लोकांनी ज्यावेळी करतील त्याचवेळी हे सर्व गोष्टी कमी होतील।